नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज आपण करणार आहोत मसाला शिमला मिरची। शिमला मिरचीचीच भाजी करणार आहोत किंवा आपण ढबू म्हणतो, फक्त वेगळ्या पद्धतीनं करणार आहे। माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या ढबू मिरचीच्या रेसिपीज आहेत, त्यातलीच ही वेगळी अशी रेसिपी जी तुम्हाला नक्की आवडेल। खूप साधी आणि सोपी आहे, करायला अगदी 10 ते 15 मिनटं लागतात, पण वेगळ्या चवीची आणि वेगळ्या स्टाईलची ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर शेअर करा। चला तर आपण सुरू करूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला अगदी पातळ कापलेल्या शिमला मिरची 5 घ्यायच्या आहेत, उभ्या कापायच्या आहेत। तसेच उभे पातळ 3 कांदे कट करायचे आहेत आणि मेथी 1 कप घ्यायची आहे बारीक कट करून। त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला 1 टेबलस्पून टाका, शेंगदाणा कूट 2 टेबलस्पून टाका, हळद पाव टीस्पून टाका। मेथीमुळे खूप छान चव येणार आहे। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तिखट पावडर 1 टीस्पून टाका। आता आपण व्यवस्थित हे सगळं मिक्स करूया, म्हणजे सगळे मसाले कांद्याला आणि शिमला मिरचीला लागतील। खूप कुचकरायचं नाही आहे, फक्त हलक्या हाताने ते मिक्स करायचे आहेत। नेहमीच त्याच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळा येतो, ह्या पद्धतीनं भाजी नक्की करून बघा। आता आपल्याला एक 5 ते 10 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। तर तेल 3 टेबलस्पून गरम करा। तेल गरम झाले की जिरे पाव टीस्पून टाका। जिरे छान फुलले की आपल्याला तीळ 1 टीस्पून टाकायचं आहे, तिळामुळं पण ह्या भाजीची चव वेगळी येते। आलं लसूण पेस्ट 1 टीस्पून टाका। थोडंसं लालसर होऊस तोपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे। आता आपल्याला इथे शिमला मिरची आणि कांद्याचं मिश्रण टाकायचं आहे। आता मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर आपल्याला 5 मिनटं परतवायचं आहे। मोठा गॅस केला तर त्यातले मसाले करपून जातील, त्यामुळे एक 5 मिनटं आपल्याला हे असंच परतवायचं आहे। चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर ही भाजी छान लागते। आता आपल्याला चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आहे। तर व्यवस्थित मीठ साखर मिक्स करून घेऊया। आता मंद गॅसवर आपल्याला 5 ते 7 मिनटं झाकून ठेवायचं आहे, छान वाफ येऊ दे त्याला। आता दही 2 टेबलस्पून ताजं घट्ट असं घ्या आणि ते व्यवस्थित फेटून घ्या। मलाई दही घ्यायचं आहे। आता 5 ते 7 मिनटानंतर बघूया, कांदा आणि शिमला मिरची अगदी मऊ झालेली आहे, तेलही सुटलेलं आहे, छान अशी परतली गेलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण फेटलेलं मलाई दही टाकायचं आहे। तर गॅस मंदच करून व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे। यात शेंगदाण्याचं कूट, दह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ज्यांना जास्त ग्रेव्ही हवी असेल त्यांनी शेंगदाण्याचं कूट आणि दह्याचं प्रमाण वाढवू शकता। आता परत आपल्याला 5 ते 7 मिनटासाठी ठेवायचं आहे, फक्त अधूनमधून हलवत राहायचं आहे। तर 5 मिनटानंतर बघूया, छान ती भाजी परतली गेलेली आहे दह्यामध्ये। तर थोडं आपल्याला गरजेनुसार आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। खूप पातळ असं करायचं नाही आहे। तर व्यवस्थित भाज्या आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्या।
परत एक 5 मिनटासाठी परत झाकून ठेवूया. एक 5 मिनटानंतर बघूया. व्यवस्थित भाजी शिजलेली आहे. तेलही छान सुटलेलं आणि कलरही भाजीला खूप छान आलेला आहे. आपली ही भाजी रेडी आहे. भरपूर कोथिंबीर टाका. ह्या भाजीची चव त्यातल्या कोथिंबिरीने आणि मेथीमुळे येते. जवारी अशी कोथिंबीर कट करून टाका. तर व्यवस्थित कोथिंबीर मिक्स करून घ्या आणि गरम गरम पोळी किंवा पराठ्याबरोबर तुम्ही सर्व करा. टिफिनसाठी अगदी छान भाजी आहे. सिमला मिरची न खाणारे सुद्धा अगदी आवडीनं 2 चपात्या एक्स्ट्रा खातील. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन अशा रेसिपींसाठी, रोजच्या भाज्यांसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.